हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभुकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वागत करतो. फ्रेंड्स आपण स्टॉइक सिरीजचा आता एक अपग्रेडेड व्हर्जन V2 घेऊन येत आहोत आणि यामध्ये आपण स्टॉइक सिरीज मधले असे 4 व्हिडिओ बघणार आहोत जे की आपल्याला स्टॉइक सिरीज मध्ये किंवा स्टॉइक माइंडसेटला आपला एकदम एक बिल्डअप देते. तर त्यातला पहिला जो व्हिडिओ आहे तो आहे स्टॉइक रेप्युटेशन. लोक काय विचार करतायत याचा ताण का घ्यायचा. तर फ्रेंड्स काय ना की पहिले तर आपण पाहू की ज्या लोकांवर स्टॉइसिझम बेस्ड आहे ते लोक काय म्हणतात. तर यामध्ये मार्कस ऑरेलियस काय म्हणतो. मार्कस ऑरेलियस म्हणतो की यू आर डिस्ट्रीब्युटेड इट इज नॉट बाय इव्हेंट्स बट बाय युअर ओपिनियन अबाउट देम. म्हणजे काय, जर तुम्ही डिस्ट्रीब्यूट झालेले आहात किंवा जर तुमच्या मनामध्ये चलबिचल आहे ही कशामुळे आहे, ही त्या इव्हेंट्समुळे नाहीये, जे तुमच्या आयुष्यात घडते त्याच्यामुळे नाहीये. तर हे कशामुळे आहे, हे आहे तुमच्या ओपिनियनमुळे की तुम्ही काय ओपिनियन तुम्ही कशी त्याच्यावर रिॲक्शन देताय त्या गोष्टीमुळे. इपिक्टेटस काय म्हणतो. इपिक्टेटस म्हणते सम थिंग्स आर इन आवर कंट्रोल अँड सम आर नॉट. काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात आणि काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. तर मित्रांनो, ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीयेत त्याचा खरंच आपण विचार करायला हवा का, हेच आपण बघणार आहोत. आणि यामुळे आपल्या रेप्युटेशनला आपल्या कॅरेक्टरला कसा धक्का बसतो आणि त्यातून आपण कसं सावरलं पाहिजे ह्यावर आपण आज थोडी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, रेप्युटेशन कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे, इतरांच्या का. आपलं रेप्युटेशन आपलं कॅरेक्टर हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे ना. मग त्यासाठी आपण इतरांच्या कमेंट्स वरून किंवा इतरांनी आपल्याबद्दल काय जज केलं, आपल्याला कसं जज केलं यावरून आपण डिस्टर्ब का व्हावं, याचा आपण कधी विचार करतो का. समोरच्या एखाद्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी रिॲक्शन दिली किंवा तो काहीतरी आपल्याला बोलला की आपलं मन इतकं जास्त दुखवलं जातं की आपला पूर्ण दिवस खराब जातो. खरंच तो व्यक्ती एवढा इम्पॅक्ट आपल्या लाईफ मध्ये ठेवतो का हे पण पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. तर काय ना मित्रांनो की लोक काय म्हणतील या एका वाक्यामुळे कितीतरी डिसिजन्स बदलतात, कितीतरी डायरेक्शन्स लोकांच्या आयुष्याची बदलतात. आपल्याला लहानपणापासून एक वाक्य तुमच्या कानावर नेहमी पडलं, तू असं केलं तर 4 लोक काय म्हणतील. मित्रांनो, तुम्ही खरंच या गोष्टीचा विचार केलाय की समजा आता एक उदाहरण देतो मी की तुम्ही काहीतरी चूक केली, याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कोणावर पडणार आहे, तुमच्या आयुष्यावर पडणार आहे किंवा तुमच्या फॅमिलीवर पडणार आहे मित्रांनो. बरोबर आहे की नाही. तर 4 लोकांना ह्या गोष्टीशी काहीही घेणं देणं नसतं. किंवा तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. समजा आता मी माझ्या साईडने तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा मी एक स्टुडंट आहे आणि माझ्या वडिलांना एक सिस्टीम मागितली, एक लॅपटॉप मागितलं. खरं पाहायचं तर मला एक 30-35 हजाराच्या लॅपटॉप मध्ये माझं काम भागू शकतं. बरोबर आहे. पण ज्यावेळेस लॅपटॉप घ्यायला गेलो त्यावेळेस माझ्या वडिलांनी काय केलं, माझ्या वडिलांनी हे केलं की त्यावेळेस मार्केटमध्ये जो सगळ्यात चांगला लॅपटॉप होता ज्याची किंमत त्यावेळेस 60-65 हजार रुपये होती, तो लॅपटॉप माझ्यासाठी घेतला. त्यावेळेस हे 4 लोक तिथं होते का की तुमच्या पोराचं 30 हजारात भागत होतं, तुम्ही 60 हजाराचा लॅपटॉप का घेतला हे विचारायला. मग हे जे कोणी आहेत 4 लोक त्यांचं आपण आपल्या मनाला का लावून घ्यायचं. ठीक आहे मित्रांनो, हे समजून घ्या की आपण जे आहे ना आपण आपलं कॅरेक्टर बिल्ड करत असतो आणि इमेज जी आहे ती मॅनेज करत असतो. कधीही आपलं कॅरेक्टर जे ना ते कॅरेक्टर चांगलं असलं पाहिजे. इमेज काय, इमेज आपण एखाद्याला रागवून बोललो तर त्या माणसाच्या नजरेत आपण खराब असतो, पण त्याच रागामुळे जर दुसऱ्या एखाद्याचा फायदा झाला तर त्या माणसाच्या नजरेत आपण चांगले असतो. बरोबर आहे की नाही. सो इमेज आणि कॅरेक्टर मधला फरक समजून घ्या. आपलं कॅरेक्टर चांगलं ठेवा, इमेज ही लोकांच्या नजरेमध्ये आपली कायम बदलत असते. तर आता इमेज वर्सेस कॅरेक्टर म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. पहिलं, इमेज म्हणजे काय, परफेक्शन म्हणजे काय, आपल्याबद्दल बांधले गेलेले अंदाज. कॅरेक्टर म्हणजे काय, रियालिटी. इमेज मध्ये
आपल्याबद्दल लोक जे परसेप्ट करतात, आपल्याबद्दल लोक जे कमेंट करतात ते असतं, आणि कॅरेक्टर काय असतं ही आपली खरी रियालिटी असते मित्रांनो. तर आजकालच्या ज्या सोशल मीडियाचं एज आहे ना, त्याच्यामुळे काय आहे, लोकांना व्हॅलिडेशन ऍडिक्शन झालेले आहे. ओपिनियन देण्याबद्दल लोक सेन्सिटिव्ह झालेले आहेत, कारण लोकांचं असं झालं की 30 सेकंदामध्ये जी रील आपण पाहतो, मग त्या रील मध्ये कधी कधी एखादा असा कंटेंट असतो की जो एखाद्या खूप मोठ्या व्हिडिओचा भाग असतो आणि तो कट करून तिथे वापरलेला असतो, आणि तो भाग थोडा प्रक्षोभक असतो आणि लोक त्याच्यावरूनच म्हणतात की अरे हा असं बोललं. पण पूर्ण त्याच्या मागची रियालिटी माहित नसते. या 30 सेकंदात आज आपण आपले ओपिनियन्स द्यायला लागतो. ही ओपिनियन सेन्सिटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे आजकालच्या ह्या 30 सेकंदाच्या रील्समुळे, शॉर्ट्समुळे, कशामुळे तुम्ही म्हणा. आणि कॅन्सल कल्चर जे चालू झालंय ना, त्याचं आपल्या मनात भीती बसलेली. कॅन्सल कल्चर म्हणजे काय, की छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण आपले प्लॅन्स, आपले ओपिनियन्स हे कॅन्सल करतो. याच्यामुळे एक भीती आपल्या मनात होती, अरे आम्ही जर असं बोललो तर हे कॅन्सल तर नाही होणार. सो हे आपल्या कॅरेक्टरमध्ये, इमेजमध्ये डिफरन्शिएट करतं. स्टॉइक रूल याबद्दल काय सांगतो मित्रांनो? स्टॉइक रूल सांगतो की कॅरेक्टरवर काम कर, इमेज आपोआप फॉलो कर. इफ यू फॉलो युअर कॅरेक्टर प्रॉपरली, जर तुम्ही तुमचं कॅरेक्टर मेंटेन ठेवलं, तुम्ही तुमचं कॅरेक्टर चांगलं केलं, तर तुमची इमेज आपोआप सुधरत जाते आणि ती आपोआप व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचते. की नाही, हा रागाच्या भरात असं बोललाही असेल किंवा याने या समोरच्या व्यक्तीला रागवलंही असेल, पण याच्या मागचा याचा हेतू चांगला होता, हे लोक समजून घेतात मित्रांनो. आता मी तुम्हाला ओपिनियन ऍडिक्शन काय असते ना, ती थोडं एक्सप्लेन करून सांगतो मित्रांनो. कन्सिस्टंटली चेकिंग कमेंट्स. आपल्याबद्दल कोणी काय कमेंट केलं, तुम्ही सोशल मीडियावर काय कोणी आपल्याबद्दल काय बोललं, काय कमेंट केलं, हे आपण कन्सिस्टंटली चेक करत राहणं. दुसरं, ओव्हर एक्सप्लेनिंग करणं. स्वतःला कधीच ओव्हर एक्सप्लेन करू नका मित्रांनो. जेवढं आपण स्वतःला एक्सप्लेन करतो ना, लोकांना असं वाटतं की अरे यार हा काय नाही, फक्त बडबड करतो, याच्या सगळ्या तोंडाच्या वाफ आहेत, हा ऍक्च्युअल मध्ये काही करत नाही. जे करायचं ते शांत बसून सायलेंटली करून मोकळं व्हायचं. डिफेंडिंग अननेसेसरी थिंग्स. कधी कधी ना आपण गरज नसतानाही काही गोष्टींना डिफेंड करतो मित्रांनो, आणि त्यामुळे काय होतं की आपला जो एनर्जी फॅक्टर आहे तो तिकडे वापरला जातो, आणि त्यामुळे आपल्या कॅरेक्टरला आणि आपल्या इमेजला थोडा धक्का पोहोचण्याची शक्यता असते. सो अननेसेसरी थिंग्सला कधीच डिफेंड नाही करायचं. फिअर ऑफ क्रिटिसिझम. क्रिटिसिझमचा फिअर असणं मित्रांनो. जर कोणी आपल्याला क्रिटिसाइज केलं तर त्याची आपल्याला भीती का वाटावी? आपण जर काही चुकीचं केलेलं नसेल आणि त्या व्यक्ती आपल्याला क्रिटिसाइज करत असेल, तर याचा आपल्याला का फिअर वाटावं? हे जे फिअर ऑफ क्रिटिसिझम आहे ना, ते बऱ्याचदा आपल्या कॅरेक्टरला एकदम प्रॉपर पद्धतीने बिल्ड होऊ देत नाही. सो कोणी आपल्याला जर क्रिटिसाइज करत असेल किंवा आपल्या कृतीला क्रिटिसाइज करत असेल आणि आपला जर हेतू चांगला असेल, तर त्यांना क्रिटिसाइज करू द्या मित्रांनो. त्याचं तुम्ही भीती बाळगू नका. रियालिटी काय आहे मित्रांनो, की जेवढं तुम्ही ग्लो कराल, जेवढं तुम्ही शाईन कराल, जेवढं तुम्ही पुढे जाल, तेवढं तुमच्या माघारी लोक बोलणार आहेत. मग ते क्रिटिसिझम असेल किंवा बॅड वर्ड्स असतील. तर उदाहरण द्यायचं की समजा तुम्ही एखादा अचीव केली आहे खूप मोठी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये, लोक काय म्हणतील, अरे त्याने असंच केलंय, काय नाही, नशिबाची साथ आहे त्याला. हे होणारच, हे तुम्ही ऍक्सेप्ट केलं पाहिजे मित्रांनो. तर आता मी एक रूल बद्दल तुम्हाला सांगणार आहे, ज्याला आपण म्हणतो सायलेंट पॉवर रूल. सायलेंट पॉवर रूल काय आहे मित्रांनो? स्ट्रॉंग लोक जी असतात ना, स्ट्रॉंग लोक स्वतःला जस्टिफाय करत नाहीत, स्वतःला क्लेरिफाय करत नाही. ते त्यांचं काम अशा पद्धतीने करतात की त्यांचं कामच त्यांना जस्टिफाय करतं. एक उदाहरण देतो मित्रांनो. मागे तुम्ही पाहत होतात की आपल्या इंडियन क्रिकेट टीम मध्ये अशा चर्चा चालू होत्या की रोहित शर्मा फिट होत नाहीये, विराट कोहली पण काही चांगलं खेळत नाही. पण जर तुम्ही मागच्या 1 वर्षात त्या दोघांचा परफॉर्मन्स पाहिला, तर त्यांनी बोलून काहीच नाही दाखवलं. त्यांनी काय दाखवलं? त्यांच्या खेळातून दाखवलं की आमच्यामध्ये अजूनही ती ताकद आहे की आम्ही एक हाती मॅच कुठल्या कुठे नेऊ शकतो, भारताला जिंकून देऊ शकतो. दे टॉक थ्रू देअर ॲबिलिटी. त्यांनी त्यांच्या ॲबिलिटीचा वापर केला, त्यांच्या खेळाचा त्यांनी वापर केला, आणि त्या खेळाच्या कलेतून त्यांनी स्वतःला दाखवून दिलं की आम्ही काय आहोत. स्ट्रॉंग लोक जे असतात ना मित्रांनो, ते स्वतःला ओव्हर डिफेंड करत नाही.
ते कधीच स्वतःला डिफेंड करत नाही. जर त्यांना कोणी म्हणलं की तू असं केलं, तू असं का केलं, हो हो झालं झालं ठीक आहे ठीक आहे, ते ऐकतात, हे करतात. त्यांना माहित असतं त्यांनी काय केलेलं आहे, ते त्या गोष्टीचं समजून घेतात. जर त्यांची चूक असेल तर ते ऍक्सेप्ट करतात, जर चूक नसेल तर समोरच्याचं म्हणणं ऐकून घेऊन त्याला इग्नोर करून सोडून देतात. स्ट्रॉंग लोक जे आहेत ना मित्रांनो, ते कन्सिस्टन्सीने रिस्पेक्ट अर्न करतात. आणि हे समजून घ्या की रिस्पेक्ट मागायचा नसतो, तो सायलेंटली बिल्ड होतो. तर मित्रांनो, आता आपण एक प्रॅक्टिकल फ्रेमवर्क पाहूया. काय रूल वन काय, कंट्रोल फिल्टर. हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे का, नसेल तर सोडून द्यायचं, असेल तर त्याला फॉलो करून त्याला अचीव करायचं. दुसरं, ट्रूथ टेस्ट. क्रिटिसिझम मध्ये काही सत्य आहे, काही तथ्य आहे का. जर त्या क्रिटिसिझम मध्ये काही सत्य असेल, काही तथ्य असेल, तर मग ते आपण जिन्युअनली मान्य करायला पाहिजे. त्या क्रिटिसिझमला आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्या सत्यावर आपण काम करून ती आपण चूक सुधारायला पाहिजे. पण जर त्या क्रिटिसिझम मध्ये काही सत्य आणि तथ्य नसेल, तर मग त्याच्याकडे लक्ष देणं म्हणजे आपली एनर्जी, आपला टाइम आणि आपलं माइंडसेट त्याच्यामध्ये घालवून स्वतःला त्रास करून घेण्यासारखं आहे मित्रांनो. सो क्रिटिसिझमला कसं फॉलो करायचं हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे. रूल 3, इग्नोर पर्सेंटेज. इग्नोर पर्सेंटेज म्हणजे काय, 80% ओपिनियन्स जे असतात ना मित्रांनो आपल्याबद्दल, ते आपल्या लाईफच्या प्रोजेक्शनवर अवलंबून असतात की आपण स्वतःला कसं प्रोजेक्ट करतो. सो आपण ऍक्च्युअल मध्ये काय आहोत हेच जर आपण प्रोजेक्ट करायला चालू केलं तर आपोआप लोकांचे ओपिनियन्स बदलायला चालू होतील. आणि 80% जर ओपिनियन आपले बदलले तर लोक आपल्याकडे आणि आपण लोकांकडे इग्नोर करायला शिकू आणि आपण आपल्या पाथला फॉलो करून आपण पुढे जायला लागू. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो की रेप्युटेशन जे आहे ते नॉईज आहे आणि कॅरेक्टर जे आहे ते सिग्नल आहे. रेप्युटेशन फक्त आवाज करतं, तो खूप रेप्युटेड आहे, पण तुमचं जे कॅरेक्टर आहे तो तुमचा सिग्नल आहे. तो कधीच आवाज करत नाही, ते खणखणीत नाणं असतं, ते योग्य ठिकाणी वाजतंच. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो.